मित्रांनो, काय बोलता, कशात सगळे. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे थोडी कामं प्लस आमचा आता मध्ये सॅटर्डे आणि संडेचा प्लॅन आहे. संडेला दुसरा काम आहे ते मी तुम्हाला दाखवेनच मंडेपर्यंत. पण सॅटर्डेचा आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. मी, माझी पोरगी आणि माझी बायको. सो आम्ही जाणार आहे, तिला बीच दाखवायचं आहे बाबूला. सो ह्याला जाणार आहे, मरीन्सला जाणार आहे. मरीन्सवरनं आम्ही मग पुढे गिरगाव चौपाटीला जाणार आहे. ते सगळं करून एन्जॉय करणार आहे. तुम्ही नंतर बघू शकता नक्कीच. बाकी तुमचं कसं चाललं आहे कमेंटवर नक्की कळवा. मी आता तर जस्ट निघालो आहे, म्हणजे आता पोचेन थोड्या वेळात बस स्टॉपच्या इथे. तर बघूया किती वेळ लागतो. बस पण गेली आहे, जास्ती लवकर येत नाही यार बस. पण आता अर्धा पाऊण तासांनी किंवा 15 20 30 मिनटांनी येते. तर मोस्ट ऑफ तेच वेळ जातो. तर खाली जावं लागतं आणि गर्दी पण थोड्या वेळाने आता वाढलेली असेल, कारण की आता झालेत 8:15 8:30 झालेले आहेत आरामात. मग तेच बघूया आता किती वेळ ते थांबायला लागतं आहे की खालीच जावं लागतं आहे काय माहीत नाही. जर खाली सरोद्याला जाताच आली बस तर सरोद्याच्या बस स्टॉपला चढेल, नाही तर मग गपचूप खाली उतरायचं आणि तिथून बस पकडायची आरामात. उगाच सीनच नको. बघूया, तुमच्याशी नंतर बोलतो मी. आता सध्या मी खालच्या नवजींच्या इथे आहे, बस स्टॉपच्या इथे पोहोचेल. तुमच्याशी डायरेक्ट भांडूप स्टेशनला बोलतो. आता ठाणा स्टेशनला आहे, गर्दी खूप आहे, पुष्कळ काहीतरी. ट्रेन माहीत नाही कितीची आहे, मोस्ट ऑफ तर 9:14ची पनवेल लागली. 9:09ची वाशी धानवरती. 9:09च्या वाशीलाच जाऊया. ट्रेन आली असेल, नाही आली अजून. येईल आता. मग आल्याच्या नंतर मग ट्रेन पकडूया. म्हणजे आज मित्र नाही माझा, तो 11 ते 8मध्ये येणार आहे. तर तो पहिलाच बोलला की मी नाही रहेगा कल, तो टाईम लागेल. मचाण झाला, मचाण फालतूगिरी. जायचा गो अशी फालतूगिरी केल्यावर मग असंच होणार ना. तेच आता बघतोय. शिव्या घालते ती, मजबूत शिव्या घालते ती त्याला. मला 9:09चीच वाशी पकडूया, तेच बेटर होईल. या साईडलाच जाऊया, बसायला पण भेटेल. आणि हे पण देखते अभी क्या सीन होता है. मजबूत शिव्या घातला त्याला. असाच झाला पाहिजे. अशा छुत्यागिरी केल्यावरती तर ऑफकोर्स ना नक्कीच खाणार शिव्या. तो आता छुत्या भाग केल्यावरती म्हणजे तो चालता तिला हात लावत होता. हात लगाता है ते चालू होतं. मॅडम मैं चल रहा था हेच त्याचं चालू होतं. जाऊ दे, त्यांच्या आईला हे बेंचूत कधी सुधारणार नाही. चमडी भाई आहे, चमडी. आई शपथ, अशा मुलांना ना मारला पाहिजे, लिटरली मारला पाहिजे. फालतूगिरी करतात लिटरली. का नाही मार खाणार ते? मार खाल्ल्यावरती आज बरोबर ट्रेन आली. तुमच्याशी नंतर बोलतो. बाय बाय. मी आता जस्ट ऐरवली स्टेशनला पोचलो आहे. बसला जाऊया, बसची लागली असेल. बघूया तिथे बस लागली आहे की नाही तर जायला मला असं वाटतंय चालत जावं लागेल. चढ बोलत आहे, बघूया चेक करूया. भेटलं तर चांगलंच आहे, नाही तर चुपचाप जावंच लागणार आहे ऑटोने. चान्सेस खूप कमी आहेत. देखते अभी, आज बस नसली पाहिजे. बस आहे तिथे, मी करतो तुमच्याशी नंतर बोलतो. बाय बाय. आता मी ऐरवली स्टेशनला आहे, बसमधून जस्ट उतरलो. आता पोचेन. बघूया कितीची ट्रेन आहे. जरा लवकर निघायला भेटला आहे, चान्सेस खूप बरं झालं. कितीची ट्रेन आहे बघूया. मी तुमच्याशी डायरेक्ट ट्रेन पकडून बोलतो. ट्रेन लागली 7:40. मी करतो तुम्हाला नंतर. आता जस्ट प्लॅटफॉर्मला आलो. तेच बघूया कधीपर्यंत ट्रेन येते माहीत नाही. तिथे दाखवत आहेत किती वेळ लागेल ह्याला. डोंट नो. जसा लवकर आली तर लवकर निघता पण येईल आणि लवकर पोचता पण येईल.
आमच्या इथून बस आणि ऑटो भेटायची शक्यता खूप कमी असतात. तर बघूया हिला किती वेळ लागतो आहे. मी आता ठाणा स्टेशनला आहे. 751ची येतात हे पकडेन, CST फास्ट पकडेन, तिथूनच जातो बेटर पडेल. म्हणजे डायरेक्ट भांडूप स्टेशनला हॉल्ट आहे फास्ट ट्रेनचा, तर मग तिकडेच जाईन मी. त्या इथून पण ट्रेन होती पण ती स्लो आहे. ही वाली जाऊ दे, ह्याच्यानंतरची लागेल 51ची. तुमच्याशी नंतर बोलेन मी. बाय बाय. मी आता मांडू स्टेशनला जस्ट पोचलो. जाम गरम होत आहे, जाम गरम होत आहे. भूक पण लागली आहे. बघूया आता पटापट खाली जाऊया, बस पकडूया आणि घरी जाऊन जेवूया. आधी डेंजर भूक लागली आहे. बघूया कोणती बस भेटते. बसला लाईन भरपूर आहे. बघूया, तुमच्याशी नंतर बोलतो मी. बसमध्ये बसून किंवा बसमध्ये चान्सेस नाही भेटले तर मग मी तिथे उतरल्यावर तुमच्याशी बोलू. बाय बाय. तिकडे तिकडे पॅक आहे आता. सिग्नलच्या इथे LBS मार्गच्या सिग्नलच्या इथे आहे मी बसमध्ये. बरोबर जायला भेटलं, बसायला चान्सेस भेटला नाही. सो आता उतरून तुमच्याशी बोलतो. जस्ट आता उतरलो. केस गरम जाम होतं आहे यार. नशिबात तर थोडं ह्याच्या इथे ईश्वरनगर बोलतो आहे, सायकलपासून बसायला भेटलं. तर तिथून आलो बसून. जरा तरी बसायला भेटलं आणि जरा खिडक्या ओपन होत्या म्हणून गरम जास्ती झालं नाही. आता बघूया घरी काय आहे जेवण. मोस्ट ऑफ तरी मेथीची भाजीच असेल, असली तर, किंवा संपलेली पण असेल, माहीत नाही आता काय असेल. तिखट डाळ भात, मेथीची भाजी आणि चपाती. मला तर असंच वाटतं तीच असू शकतं. आता बघूया. हो काय ग, ही आलवी ना नवीन गाडी घेतली. काय येडी आहे, आरामात झालं असतं. अरे इकडे आपल्या इकडे जागाच नसते यार, ही फालतूगिरीच आहे. तू लिटरली बघशील ना, सगळ्यांच्या गाड्या लागलेल्या असतात, जागा अजिबात तुला भेटणार नाही थोडी. आणि लोक भांडली पण आहेत माझ्या बरोबर. कुठे लावताना भांडली? इथे पण भांडली आहे. इथे भांडतात, इथे म्हणते ती पार्लरवाली तर नाटकच करते, ती माहिती आहे. काहीतरी बरं वाईट झालं ना, माझ्यावर घालू नकोस. अरे बापरे, धमकी, डायरेक्ट धमकी. तिला शाणी आहे रे, ती माहिती आहे मला. इकडे खाली राहते, गाडी स्वतःची घेऊन बरोबर येते तिथे. तिकडे बरोबर लावणार ती गाडी. तू काय टेन्शन नको, जाऊ दे, ती तिकडे लावली चांगली आहे आणि कवर बिवर करून ठेवतेस तर मग काय टेन्शन नाही. बाकी तुमचं काय प्लॅन आहे? होणार आहे का लवकरात लवकर? दमून आता घरी येते मी. नाही तुझं विचारतोय मी. तुझा पुढचा न्यूट्रिशनचा अभ्यास करते. कशाचा अभ्यास करते? न्यूट्रिशन. ओके, न्यूट्रिशन. चांगलं आहे. किती म्हणजे साईड बाय साईड चालू आहे? किती घेतलेत? 35. ओके. कोणी भूमीने सजेस्ट केलं की स्वतःच? मतलब मी स्वतःच माझं करायचं होतं खूप टाइम. ओके, पहिला तुझा प्लॅन होता तो? पहिला प्लॅन होता. न्यूट्रिशन खूप इम्पॉर्टंट असतं ना आजकाल. हां, ते तर आहे का. विचार केला की एक साईड बिझनेस सारखं हेल्पफुल असेल मला, म्हणून मी बघितलं. आता जमते ना स्कूटी व्यवस्थित? हा, आता जमते बाबा. स्टार्टिंग मध्ये तर मला एकदम अशी हार्ड